आता मी सौदागरला विजयी म्हणून घोषित करतो। एक मिनिट। आता फक्त त्याला मैदानात उतरू दे। त्याने माझा हात मोडला होता ना। आता यो सौदागर त्याचा काय काय मोडतोय ते फक्त बघ। हरण फास घालायला सांगितले ना तू। एक हरण फास खेळ खलास। म्हणजे अर्जुन हा सौदागर संघ भिडणार आहे। मग कशाचा टिकतोय? भिडू दे चांगलं भिडू दे। हाल केलं तो माझ्या नवऱ्याचं, याची बी हाडं खिळखिळी होऊ देत। माझं नाव नोंदवून घ्या। एक मिनिट, आता नाव नाही नोंदवता येणार, वेळ निघून गेली आहे। नाही मला माहिती आहे, मी आधी नाही नाव नोंदवलं, पण आता काय हरकत आहे? बल्लू काय गोळ्या? ए चिनपाटा, ही स्पर्धा आम्ही भरवली ना, मग नियम पण आम्हीच ठरवणार। एवढं त्याला कुस्ती। अहो तसं नाही करतायत, नियमाच्या बाहेरच आहे ते। ए गप, ये त्याचं नाव। अर्जुन दादा, अर्जुन दादा, अर्जुन दादा, अर्जुन दादा, अर्जुन दादा, अर्जुन दादा, अर्जुन दादा। तर मंडळी, शेवटच सुरुवात असते असं म्हणतात, तसंच या स्पर्धेचा शेवट म्हणता नव्याने सुरुवात झाली। या पैलवानाला भिडायला गावचे मल्ल अर्जुन कवटेकर सज्ज झाले। मातीतला खेळ आणि याच मातीतला पैलवान राखणार का गावचा मान? मंडळी एकच वादा, अर्जुन दादा, एकच वादा, अर्जुन दादा, एकच वादा, अर्जुन दादा। सौदागर 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 सौदागर, ए सौदागर सौदागर सौदागर। बाई, आता या बाया बैलाचं काही खरं नाही बघा। एका पैलवानानं शट्टू टोकला आणि दुसरा या मातीतल्यानं ताबा घेतला आणि सामना जोरदार रंगलाय। बोल तुम्ही
अर्र ये काय अर्जुन कवटेकर पडतोय भारी. अर्जुन दादा अर्जुन दादा अर्जुन दादा. धर 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 ना. आणि अर्जुन कवटेकर समोर चॅम्पियन सौदागरचं काहीच चाललं असं वाटतंय. आता धर धर. मगापासून सर्व पैलवानांना आसमान दाखवणारा सौदागरचं काही खरं दिसत नाहीये. अर्जुन कवटेकर त्यावर जाम पकड करू नये. पार जिंग जिंगलाय गडी. मार विलेक मार अर्जुन मार. काय बघते मी हे काय होऊ राहिलं. जिंकून जिंकून जिंकणार कोण. अर्जुन साहेबांशिवाय आहेच कोण. अरे जिंकून जिंकून जिंकणार कोण. अर्जुन साहेबांशिवाय आहेच कोण. अरे जिंकून जिंकून जिंकणार कोण. अर्जुन साहेबांशिवाय आहेच कोण. गेल्या बाल्ल्या वाटोळं झालं. आता काही खरं नाही. काहीतरी करायला पाहिजे. चल चल उठ 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 बाल्ल्या उठ. चल हे असलं नियोजन बल्ल्या तुझं. काहीतरी म्हणे असला तडपदार पैलवाने मर्द पैलवाने यावेन त्यावेन कसलं काय कसलं काय फुसका बार निघाला तो पैलवान. काही होणार नाही त्याच्याच्यानं. तो अर्जुन त्याला कुत्र्यासारखा लोळवतोय. मामा काहीतरी झोल आहे. कसं आलाय झोल. काही झोल बिल नाहीये. आपल्याला माहितीये तो अर्जुन आहे ना चपळ माणूस आहे. चलाक माणूस आहे. डोक्याने सटकलेला माणूस आहे. आपल्यावरचा सगळा राग तो त्या सौदागरवर काढतो माहितीये. अजून थोडा वेळ जर कुस्ती चालली ना मरल ते. अरे पत्रकारांसमोर मोठमोठ्या गप्पा करत होता. इकडचा चॅम्पियन तिकडचा चॅम्पियन कसलं काय. त्या चॅम्पियन मधला तरी आहे का. काही मिनिटात अर्जुन कवटेकर या कुस्तीचे मानकरी ठरणार आणि 1 लाख रुपये धनादेश केस मिळवणार.
ऐकलं का? सायकल चालवून अर्जुन हिरो ठरलाच आहे. आता ही कुस्ती पण जिंकला ना तर मोठा हिरो ठरल. मग संपलं सगळं, काही राहणार नाही आपल्या हातात. हे बघ बल्लू, काही करून अर्जुन ही कुस्ती नाही जिंकला पाहिजे, असं काहीतरी करावं लागणार आहे. पण मामा आता करणार तरी काय? मला कुठं माहित होतं हे बेन फुसकं निघेल. त्या वाजताचा विश्वास ठेवला आणि केला त्याला फायनल. आता आले अंगलट. कसला विचार करतोय? आले विश्वंभरच्या मनात तिथं कुणाचं चालेना. भले आता तू तुझं डोकं चालवणं जरा थांबव. मी काय सांगतो ते ऐक. धुणं करून टाकलं की या सौदागरचं. आता कळून राहिलं आमच्या यांचा हात कसं काय मोडलं ते. लयच ताकद येऊ यांच्यात. आजची कुस्ती आपण इथंच थांबवतोय. हा, चला जाऊ आपल्या घरी. अहो बलराम शेठ, असं मध्येच कुस्ती थांबवणं म्हणजे? ए गप्पड, गे बसतो का? कसे आपण आधीच ठरवलं होतं. ज्यावेळी स्पर्धा आयोजित करायचं ठरलं तेव्हाच नियमावली ठरली होती की बाबा सूर्य मावळला ही स्पर्धा बंद होणार आणि दुसऱ्या दिवशी परत हाय तिथनं सुरू होणार. त्यामुळे आता ही स्पर्धा आपण बंद करतोय. उद्या या, निघा. हा काही नियम आहे? हा म्हणजे खेळ सुरू होण्या अगोदर सगळे नियम तुम्ही सांगून ठेवायला हवे होते. सूर्य मावळायला लागल्यानंतर कुस्ती थांबवायची असं मी केव्हा ऐकलं नाही ना. तुम्ही आता सगळी कारण द्यायची म्हणून. हा बरोबर आहे. अहो यांचा पहिला ना आता 5 मिनिटात चितपट होणार होता. परत परत लावा कुस्ती परत. हे बघा, नीट काय ऐकून तर घ्या की. हे बघा, मला काय नियमांच्या बाहेर जाता येत नाही. नियम म्हणजे नियम. आता कुस्ती थांबली ना, आता घरी निघा, उद्या या. यो तुमचा नियम काय आम्हाला पटलेला नाही बर का मंडळी. यांचा माणूस हारायला लागलाय ना म्हणून चाललंय तुमचं हे. हा याला काय अर्थ आहे? अरे काय तुम्हाला माणूस की फेनुस की काय असते का नाही? ह्यो सौदागर पैलवान सकाळपासून लागा कुस्ती लढतोय. किती लढती झाल्या ह्याच्या? कोणीतरी आत्ता येणार, एखादी कुस्ती लढणार आणि मग म्हणणार निकाली कुस्ती लावा. हे असं काय कवठे भैरवगड मध्ये घडणार नाही. हे बघा, जसा पंचांचा निर्णय त्यो तर उद्या सूर्य उगवतानाच कुस्ती होणार ठरलंय. नाही, मान्य सगळ्यांना मान्य. हा, आत्ताच्या आत्ता सगळ्यांनी घरला निघायचं, उद्या यायचं. कळलं का? चला
निघा. भाऊजी, तरी आम्ही म्हणलं होतं तुम्हाला त्या सौदागरची आधी हिस्ट्री काढा. कोण कुठला तो वस्तात त्याच्या नादाला लागून असला माणूस आणलात तुम्ही. रुकवत आलं म्हणून गावभर मारली हाळी आणि उघडून बघितलं तर काय त्यात अर्धीच पोळी. आज मी होतो ना म्हणून आपल्या सगळ्यांचं आजचं मरण उद्यावर गेलंय, कळलं का? नाही तर त्या सौदागरची पोळी अशी भाजून काढली असती ना, बाजूने चांगली करपवली असती त्या अर्जुननं, अरे काळा निळा केला असता. हा तुझा जो पैलवान आहे ना, फक्त नावानच मोठा आहे सौदागर. त्या पैलवानातला पै सुद्धा नाही त्याच्या. गावातल्या लहान सहान पोरांना चितपट करत असेल, बस हीच त्याची लायकी. मामा ऐका ना, हे असं समजा उकरत बसणं बंद करा की. त्याचा काही उपयोग होणार आहे का? याऐवजी जे पाहिजे ते हाती लागण्यासाठी काय करता येईल ह्याचा विचार करा ना. काही झालं तरी तो अर्जुन हरला पाहिजे. वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका. उद्या आहे ना तो बाळ्या बायला मैदानापर्यंत पोहोचणारच नाही. आताच पंटरांना फोन करतो, गायबच करून टाकतो ना. अरे इस्त्री कडक आणि डोकं भडक असं नाही चालत. अरे बाबा, तो इथं आला पाहिजे, कुस्ती खेळला पाहिजे, तो कुस्ती हारला पाहिजे, लोकांसमोर त्याचा पाण उतारा झाला पाहिजे. याच्यासाठी सगळे करतोय ना आपण. लोकांसमोर त्याचा पाण उतारा झाला पाहिजे, याच्यासाठी सगळे करतोय ना आपण. आणि तू म्हणतो की तो पोचलाच नाही पाहिजे. काय करायचं मामा? त्याला कोंडून ठेवला ना, विषय संपला. कल्पना चांगली आहे. खरंच कल्पना चांगली आहे, पण वाघाला पिंजऱ्यात ठेवा नाही तर जाळ्यात अडकवा. तो डर काही फोडतोच. आणि एकदा का तो बाहेर आला ना, कोणाचंच काही शिल्लक ठेवत नाही. अनुभव आला असेलच तुम्हाला. माझ्या अर्जुननं आज पुन्हा एकदा तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली. आणि उद्या त्या सौदागरला जेव्हा तो माती चारल ना, तेव्हा तुम्हा सगळ्यांची तोंड बघायची आम्हाला. लाटका भरली आहे तुमची. अर्जुन आग आहे, आग. आणि त्या आगीला फुंकर घातलीत ना, तर ती विझत नाही, अजून भडकते. ये छेरडे. बल्लो मागो, हो माग. ताई जा, जाग बाई जा. मामा काय तू पण ना. आले विश्वंभरच्या मनात तिथं कोणाचं चालेना. अर्जुनची नांगी खेचायचा उपाय सापडला. उद्या त्याला आखाड्यात नाही कुत्र्यासारखा लोळवणार ना, मग बघा. शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा भिकुनाची. अरे अर्जुन, तुला सांगते, त्या सौदागरला असा मातीत लोळवलास ना, पुन्हा एकदा गावकऱ्यांच्या मनात घर केलंस बघ. आणि सगळ्यांना वाटत होतं
तुझी कुस्ती संपूच नाही, सुरूच राहावी असं वाटत होतं. कसलं भारी ना, तू कुस्ती जिंकतच आला होतास. अरे त्या बलरामच्या पायाखालची जमीन हल्ली होती तर त्याचा तो तोरा तुझी कुस्ती सुरू असताना असा कुठच्या कुठं पळून गेला होता माहितीये. घाबरला, त्याला कळलं ना तू जिंकत आलायस आणि त्याचा प्यादा हरतय. चांगला गेम पलटवला आणि स्पर्धा थांबवली. अरे चल, अरे लाटेला किती अडवलं तरी थांबत नाही आणि अर्जुन नावाच्या सुनामी समोर कोणीच टिकत नाही. बरं एक काम कर अर्जुन, तू पुढं. हा, मी जरा एक महत्वाचं काम करून येते. हा, सावकाश जा. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची.